सरफेस टेन्शन या चॅप्टरवरील आपल्या आत्तापर्यंतच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपण सरफेस टेन्शन म्हणजे नेमकं काय, त्याच्या आपल्या डे टू डे लाईफमधील ॲप्लिकेशन्स काय आहेत, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सरफेस टेन्शन, व्हॉट इज इट्स फॉर्म्युला, SI युनिट, डायमेन्शन्स अँड व्हॉट इज मॉलिक्युलर थिअरी बिहाइंड द ओरिजिन ऑफ सरफेस टेन्शन हे बीट डिस्कस केलेले आहेत. याच सिरीजमधले आपल्या चौथ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण what is the surface energy, how a liquid drop is formed, what is work done in blowing a liquid drop, and what happens when a liquid drop is break into million droplets हे important bits या चॅप्टरमधून डिस्कस केले आहेत. आता आजच्या या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपण या चॅप्टरमधील अजून एक महत्त्वाचं बीट डिस्कस करू अँड दिस इज द शेप ऑफ द मिनस्कस ऑफ द फ्री लिक्विड सरफेस अँड द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर जेव्हाही आपण एखाद्या सॉलिड कंटेनरमध्ये लिक्विड फिल करतो त्यावेळी या लिक्विडचा फ्री सरफेस आयदर इफ वी सी फ्रॉम अपवर्ड्स और इफ वी सी फ्रॉम साइडवेज वी फील दॅट और वी सी दॅट इट इज कर्व्ड इन मेनी केसेस. जेव्हा जेव्हा आपण एखाद्या सॉलिड कंटेनरमध्ये लिक्विड फिल करतो तेव्हा तेव्हा आपल्याला असं बघायला मिळतं की या लिक्विडचा फ्री सरफेस असा सरफेस जो एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे तो आयदर अपवर्ड्स पाहिल्यानंतर किंवा बाजूने साईड व्ह्यूमध्ये पाहिल्यानंतर आपल्याला कर्व्ड दिसतो. सो दिस कर्व्ड सरफेस ऑफ द लिक्विड इज कॉल्ड ॲज मिनस्कस. हा जो आपल्याला कोणत्याही लिक्विडचा टॉप सरफेस कर्व्ड दिसणारा जो टॉप सरफेस आहे याला आपण त्या लिक्विडचा मिनस्कस म्हणतो. मिनस्कस. सो दिस मिनस्कस कॅन हॅव 3 डिफरंट शेप्स. आयदर इट कॅन बी कॉन्क्यू अपवर्ड्स, वरून पाहिल्यानंतर आपल्याला हा कॉन्क्यू दिसू शकतो, किंवा इट कॅन बी कॉन्वेक्स अपवर्ड. व्हेन सीन फ्रॉम अपवर्ड्स इट कॅन बी लाईक अ कॉन्वेक्स शेप or it can be flat or it can be plain. So the meniscus of any liquid when filled into a solid container can have these 3 different shapes. So in this regard we are required to learn 2 important things. The factors which determine the shape of the meniscus. आपल्याला याच्यात हे डिस्कस करायचं या बीटमध्ये की नेमके कोणते फॅक्टर्स मिनस्कसचा शेप ठरवतात किंवा कोणत्याही लिक्विड सरफेसच्या फ्री सरफेसच्या मिनस्कसची शेप ही कशा पद्धतीने निश्चित होते. आणि याच संदर्भात आपल्याला अजून एक कॉन्सेप्ट या चॅप्टरमधून शिकायची आहे अँड इट इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. सो लेट अस कन्सिडर दॅट वी ड्रॉ अ टँजेंट टू धिस free surface at point of contact. So here it is the liquid which is in contact with solid. So at this point of contact let us try to draw a tangent. So if we try to draw a tangent at this point of contact, then this tangent makes angle with this wall of the container. लिक्विडच्या या मिनस्कसला हा जो फ्री सरफेस आहे या फ्री सरफेसला जर आपण एखादी टँजेंट ड्रॉ केली तर ही टँजेंट सॉलिडच्या वॉलसोबत फिक्स असा अँगल तयार करते. सो दिस अँगल कॅन बी मेजर्ड ॲट 2 डिफरंट प्लेसेस. इट कॅन बी मेजर्ड ॲट दिस आउटसाइड ऑफ लिक्विड और इट कॅन बी मेजर्ड ॲट दिस प्लेस विच इज इनसाइड ऑफ द लिक्विड. So you have to keep in mind that we are going to always measure this angle inside of the liquid. That's why we are not going to consider this angle. We will consider only this angle. So what is this angle? How will describe this angle? हा angle आपण कसा describe करू शकतो? So angle made by the tangent. Angle made by the tangent drawn to free liquid surface of liquid. The angle made by the tangent drawn to free liquid surface of liquid made with the wall of the solid container and measured inside of liquid. आणि हा कुठं मेजर करायचा? लिक्विडच्या आतमध्ये मेजर करायचा. तर या अँगलला आपण म्हणतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. देन वी से दिस अँगल टू बी ॲज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. सो व्हॉट इज डेफिनेशन ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट? So the angle of contact can be defined as the angle made by the tangent drawn to the free liquid surface at point of contact and measured inside of the liquid, and measured inside of the liquid is called as angle of contact. So here in this case you can see this angle is acute. If here we
draw a tangent to free liquid surface, then in this case you can see this angle is obtuse. So here it is less than 90 degree and here it will be greater than 90 degree. And when it is flat, when the free liquid surface is flat or plane, then you can see the angle of contact will be 0 degree. So here theta will be equals to 0 degree. So once again, what is the definition of angle of contact? The angle made by the tangent, drawn to free liquid surface at point of contact and measured inside of the liquid. The angle between tangent and the wall of the container. The angle between wall of the container and tangent drawn to the free liquid surface at point of contact and measured inside of liquid is called as angle of contact. So if the meniscus of liquid is concave upwards, the angle of contact is acute, means it is less than 90 degree. So here the angle of contact is acute. If the meniscus of the liquid is convex upwards, then this is obtuse, means it is greater than 90 degree. And when the free liquid surface or when the meniscus is flat or plane, then this angle of contact theta is equals to 0. So now we will see how the angle of contact is determined, or what are the factors which govern the angle of contact. Then we will see on which factors the angle of contact depend, and then we will see the cause behind the different angle of contacts. So first of all, see how the angle of contact is obtained, or why there is angle of contact. So here we consider a liquid which is filled into this solid. So you have to keep in mind that we have shown here only partial portion of liquid and partial portion of the wall of the solid container. So this is the wall of the solid container, this is the liquid, so same half part will be there, and the wall of container has been shown in an enlarged view, in a bigger view, just for the sake of understanding. So here let us consider a molecule or a point which is the molecule of this liquid in contact with solid. So this A is molecule of liquid in contact with solid. Now let us draw a sphere, an imaginary sphere across the molecule A, which is having radius equal to molecular range. So taking or considering this molecule A as center and molecular range as radius, let us draw an imaginary sphere across this molecule A. Then this sphere is sphere of influence of molecule A. So now in this sphere of influence, we can see in this half part of this sphere there are molecules of solid. And all of we know in solids the molecules are placed very compactly. The molecular density is very high, means the number of molecules in this half portion of this sphere which is inside of the solid, the molecules will be in abundant quantity. आपण या लिक्विडचा एक मॉलिक्यूल घेतला जो या सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. सो ए इज अ मॉलिक्यूल इन कॉन्टॅक्ट विथ वॉल ऑफ द कंटेनर और विच इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड. त्यानंतर आपण काय केलं, मॉलिक्युलर रेंज एवढी रेडियस घेऊन या ए भोवती काय केलं, एक स्पियर ड्रॉ केलं. तर आपल्याला काय मिळालं, मॉलिक्यूल एचं स्पियर ऑफ इन्फ्लुअन्स मिळालं. या ठिकाणी ही गोष्ट आवर्जून लक्षात घेण्यासारखी जरुरी आहे की मॉलिक्युलर रेंज, स्पियर ऑफ इन्फ्लुअन्स, सरफेस टेन्शन, कोएझिव्ह फोर्स, ॲडिझिव्ह फोर्स या सर्व गोष्टी आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये खूप डिटेलमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. परिणामी आजचा हा व्हिडिओ समजून घेण्यापूर्वी तुम्ही या अगोदरचे सर्व व्हिडिओ पाहिलेले आणि अभ्यासलेले असणं जरुरी आहे. जर तुम्ही पाहिलेले असतील, अभ्यासलेले असतील तर हे आजचं डिस्कशन तुम्हाला निश्चितपणे कळेल. जरी काही विद्यार्थ्यांनी ते पाहिलेले नसतील तर या सर्व व्हिडिओची लिंक या आपल्या स्क्रीनच्या
या माझ्या डाव्या बाजूच्या वर जे एक आय बटन तुम्हाला दिसतंय, या आय बटनवर क्लिक केल्यानंतर सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल. सो हिअर वी डिस्कस the A is molecule in contact with solid. Then considering the molecular range as radius, we draw a sphere. Then this sphere is sphere of influence, and in this major portion of this sphere of influence, nearly half portion of this sphere of influence, there is solid, means the molecular density in this part is considerably high. सो या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्सच्या या अर्ध्या भागामध्ये सॉलिड असल्यामुळे आणि सॉलिडमध्ये लिक्विड आणि गॅसेसच्या तुलनेमध्ये खूप मोठ्या संख्येने मॉलिक्युल्स प्रेझेंट असल्यामुळे ॲज द स्पेस बिटवीन मॉलिक्युल्स इज लेस ऑर ॲब्सोल्युटली झिरो, मॉलिक्युल्स आर टाइटली कॉम्पॅक्ट, डेन्सली कॉम्पॅक्ट, हेन्स देअर नंबर इज व्हेरी हाय, अँड हेन्स the molecular force of attraction with which these molecules of solid will attract this A, which is molecule of liquid, will be considerably large. So here we show this force by the vector AP, and as we learned into our previous lectures, this force is called as adhesive force. So in our previous video lectures we learned that the molecular force of attraction between molecules of two different substances is called as adhesive force. So here the AP bar, this vector AP bar, which is also equals to F1 bar, represents the adhesive force acting on molecule A. The molecule A is molecule of liquids, and this adhesive force is due to the molecules of this solid. Then if we see this sphere of influence carefully, you can see that in this portion of this sphere there is liquid. So this liquid also has many molecules. So these molecules of the liquid will also exert a force of attraction on molecule A, and this force is called as cohesive force. So as we learned into previous videos, the molecular force of attraction between molecules of same substance is called as cohesive force. So the molecules in this section of this sphere of influence will also exert a force of attraction on molecule A, which is denoted by here a vector AQ bar, which is also equals to F2 bar. Hence AQ bar or F2 bar is equals to cohesive force. Now if you again see this sphere of influence, in this portion of this sphere of influence there is air, and as all of you know, the molecular density in air or in gases is very less. So the force of attraction acting on molecule A due to the molecules of air being practically very less can be neglected. या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्सच्या या एवढ्या भागामध्ये भलेही एअर प्रेझेंट असेल, परंतु एअरमध्ये किंवा कोणत्याही गॅसेसमध्ये मॉलिक्यूलची डेन्सिटी कमी असल्यामुळे एअरच्या मॉलिक्यूलमुळे एवर ॲक्ट होणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन, मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा क्वांटिटीमध्ये किंवा मॅग्निट्यूडमध्ये खूपच लहान असल्यामुळे काय करता येईल, निग्लेक्ट करता येईल. सो दिस इज निग्लिजिबल. सो इन टर्न वी कॅन से दॅट this molecule A, which is molecule of this liquid in contact with solid, is being acted upon by two dominant forces. One force is adhesive force of attraction due to the molecules of solids, which is denoted in this diagram by AP bar, which is also equals to F1 bar. So here AP represents the magnitude, and this will act on molecule A through the center of gravity of this portion of sphere of influence which is in the solid. या sphere of influence चा जेवढा भाग या सॉलिडच्या आतमध्ये आहे तेवढ्या भागाच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मधून हा फोर्स AP बार काय होईल, ॲक्ट होईल. त्याच पद्धतीने या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्सचा जेवढा भाग या लिक्विडमध्ये आहे तेवढ्या भागाच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मधून हा कोहेसिव्ह फोर्स जो आपण कशाने डिनोट केला, AQ बारने डिनोट केला, ज्याला आपण नाव काय दिलं, F2 बार. सो दिस AQ बार और F2 बार which is acting through the center of gravity of this portion
of sphere of influence inside of liquid will represent a cohesive force acting on molecule A due to molecules of liquid. So obviously you can see that these two forces are acting into two different directions. Again, these two are having different magnitudes. Absolutely there will be resultant force acting on molecule A due to the interaction between these cohesive and adhesive forces. ज्या अर्थी हे दोन्ही फोर्सेस दोन वेगवेगळ्या डायरेक्शनला ॲक्ट होत आहेत आणि त्यांचा मॅग्निट्यूडही वेगळा वेगळा आहे, त्या अर्थी मॉलिक्यूल एवर नेट रिझल्टंट फोर्स हा 0 नसून या दोघांच्या व्हेक्टर ॲडिशन एवढा राहील. So what will be magnitude of this resultant force and what will be direction of this resultant force, that is going to decide what the molecule A will react to these molecular forces of attraction. सो या हे दोन्ही फोर्सेस एकमेकाला कॅन्सल करत नसल्यामुळे, आणि ते कॅन्सल का करत नाही आहेत, कारण ते डिफरंट डायरेक्शन्सला ॲक्ट होत आहेत, त्यांचा मॅग्निट्यूड काय डिफरंट आहे. दॅट्स वाय देअर रिझल्टंट विल नॉट बी 0 and certain amount of resultant force will act on molecule A. So this resultant force determines the moment of this molecule A, and which in turn determines the shape of the meniscus of free liquid surface. So लिक्विडचे असे मॉलिक्युल्स जे सॉलिडच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांच्यावर ॲक्ट होणारा रिझल्टंट फोर्स, रिझल्टंट ऑफ टोटल ॲडेसिव्ह अँड कोहेसिव्ह फोर्सेस, determines the shape of the meniscus of the liquid. Based on magnitude and direction of this resultant force, the meniscus can be of 3 types. Either it can be concave upwards, or it can be convex upwards, or it can be flat or plane. So how the shape of the meniscus is determined by this resultant force, that we will discuss into our subsequent lectures. So for getting more about how these shapes are determined, keep watching our next video. Till then, thank you.